तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 2 फुटांची घट झाली आहे। पंचगंगा नदीची पातळी सध्या 71 फुटांवर आली आहे। गेल्या 6 दिवसांपासून शहरातल्या काही भागांना पुराचा वेढा पडला होता। काही भागात पुराचं पाणी ओसरल्यानंतर घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधी सुद्धा पसरली आहे। त्यामुळे इचलकरंजीमध्ये आता पाणी ओसरल्यानंतर घाणीचं साम्राज्य पसरलंय। आपले प्रतिनिधी साईनाथ जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। साईनाथ, काय परिस्थिती इचलकरंजीमध्ये? जे आपण जर बघितलं तर पंचगंगेचं पाणी पातळी आता नागरी वस्तीतून पूर उसरू लागला आहे। आपण जर बघितलं तर एका घरामध्ये आपण आलो तरी सुद्धा अजूनही पाणी या घरामध्ये आहे। इथले नागरिक आता स्वच्छता करायला आहे। आपण जर बघितलं तर या बाजूला जवळजवळ काल या ठिकाणी 2 ते 2.5 फूट पाणी होतं। स्वच्छता मोहीम जोरात चाललेलं आहे। घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। पण इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी औषध फवारणी असू दे, तिथल्या नागरिकांचं आरोग्य तपासणी सध्या हाती घेण्यात आलं आहे। जर एका बाजूला बघितलं पुराची दक्षता किती आहे, घाणी म्हणजे संपूर्ण घाण पसरले। आता पूरग्रस्त नागरिक आपल्या घरी परतून स्वच्छतेच्या मोहिमेला जोरात लागलेल्या आहेत। पण एका बाजूला जर बघितलं तर राधानगरी धरण असू दे किंवा कोयना धरणावर पावसाचा जोर कालपासून जरी कमी झाला असला तरी सतर्कतेचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत। ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी घुसले त्या ठिकाणी स्वच्छता करून त्यांना औषध देऊन मगच घरात प्रवेश करा असं प्रशासनाने सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच साईनाथ, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।